त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय केला. आता म्हटलं चला मस्त असं फिरून येऊ, म्हणूनच आम्ही ना एक डेस्टिनेशन प्लॅन केलं. ते डेस्टिनेशन म्हणजेच आपलं मुळशीमधील पळसे हा वॉटरफॉल. तिथे जाताना ना क्लायमेट एकदम छान झालं होतं. थोडासा पाऊस, थोडंसं मध्येच थांबायचा. म्हटलं या वातावरणामध्ये एक कप चाय तो बनता आहे, म्हणूनच आम्ही साहेबाला गाडी थांबवली आणि मस्त असा चहा भजी असा बेत केला. आणि खरं सांगू का, तुम्ही सुद्धा नक्की ही बटाटा भजी ट्राय करा. एकदम मस्त जबरदस्त लागत होती. मला तर खूप आवडली. मला ना या पिटुकलेला खाली ठेवूसच वाटत नाही. मला इतकं आवडलेलं होतं ना हे, म्हणजे काय सांगू. एका साईडला लगेच खुशीच्या बापाची आणि खुशीची मस्ती अशी चालू होती. तुम्ही ना नक्की या धबधब्याला जावा, कारण की या रूटला ना खूप मज्जा येते. वेगवेगळी शेती तुम्हाला बघायला भेटते. मध्येच डोंगर, मध्येच पाऊस, मध्येच झाडे, मध्येच हिरवाई, म्हणजे एकदम टोटल धमाल. सीन एन्जॉय करता करता मस्त असं आम्ही धबधब्याला पोहोचलो. खुशीने आणि सात्विकने म्हणजे मुलांनी एकंदरीत खूप जास्त मज्जा केली. तिथे जास्त गर्दी सुद्धा होती. मी काय जास्त पाण्यामध्ये उतरली नाही, परंतु गर्दी खूप होती कारण की संडे होता. मुलांनी मात्र खूप जास्त एन्जॉय केला आणि ते बघूनच खूप जास्त समाधान वाटलं. माझ्या लुककडे जाऊ नका, मी काय जास्त गेटअप करत नाही, परंतु माझ्या बॅक साईडला बघा खूप छान धबधबे तिथे होते. थोड्याच वेळा एन्जॉय करून आम्ही तिथून निघालो. मस्त असं साईनाथ खानावळला आम्ही चिकन थाळी खाल्ली. चला तर आता भेटू उद्या, तोपर्यंत बाय.